नमस्कार, मी अंकिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्लॉग कशा रिलेटेड आहे। तर आज मी एक म्हणजे रँडमली ठरवलं की आपण ब्लॉगिंग स्टार्ट करूया आणि मी ट्रिपसुद्धा करत आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटीला मी जाणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघितलं तर तुम्हाला समजेलच। आणि माझा हा फर्स्ट व्लॉग आहे आणि चॅनलला खूप सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। स्टॅच्यू ऑफ युनिटीला काय काय बघण्यासारखं आहे, काय काय एक्सप्लोर करू शकता हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। आज रात्रीची आपली ट्रेन आहे दादरवरनं। तर दादरला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच की ट्रेनचं नाव काय आहे, कुठून कुठे सुटते आणि बाकी हे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। सो गाईज, आता आपण जात आहोत स्टेशनला आणि स्टेशनवरनं आपण दादरसाठी ट्रेन पकडणार आहोत आणि दादर टर्मिनसला आपण जाणार आहोत बिकॉज ही ट्रेन दादर टर्मिनसवरून सुटणारी आहे। दादर टू एकतानगर असं ह्या ट्रेनचं नाव आहे आणि ही ट्रेन आपल्याला डायरेक्ट तिकडे सोडते। रात्रीची वेळ होती, ट्रेन खूप लेट टाईमची होती, सो जास्त काही शूट करायला भेटलं नाही। तर हे आतलं मी तुम्हाला आमचे जे सीट्स आहे ते दाखवते। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आणि आता आपण थोड्या वेळातच स्टेशनला पोचणार आहोत। आपली ट्रेन पोचली आहे एकतानगरला आणि ही बॅकला माझ्या ट्रेन आहे आणि हे आपलं एकतानगरचं स्टेशन आहे, तुम्ही बघू शकता। सो आपण आता एकतानगरच्या स्टेशनवर आहोत। आता आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला। आता आपण चाललो आहोत जंगल सफारीला। ही बस आपल्याला डायरेक्ट ड्रॉप करणार आहे। सो चला आता आपण तिकडे जाऊ आणि तिकडे जाऊन तुम्हाला आणि जंगल सफारी करता वेळी आपल्याला हे मियावाकी फॉरेस्ट दिसून येतं। जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्ही एक्सप्लोरसुद्धा करू शकता। आणि ॲक्च्युलीमध्ये गाईज बसेस खूप सुंदर, म्हणजे क्लीननेस खूप छान आहे आणि जी ड्रॉपअप आणि पिकअपची फॅसिलिटी आहे तीसुद्धा खूप छान आहे। आणि आता साईडचा व्ह्यूसुद्धा तुम्ही एन्जॉय करा। सफारीला सुरुवात केलेली आहे। सो माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बघा कोणते जंगल सफारी वगैरे संपूर्ण कंप्लीट केलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत जिथे आपण जे पिकअप झालं होतं तिथेच आपण रिटर्न जाणार आहोत। तिथे फूड कोर्ट्स वगैरे आहे, तिथे जरा खाऊन वगैरे आम्ही रिटर्न आमचं स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचं राहिलेलं आहे। तिकडचं ते लायटिंग शो आहे ते बघायचं राहिलेलं आहे। सो आता मी तिकडे खाऊन वगैरे आमचे 4 तासाचं तिकीटचं टायमिंग आहे, सो ते संपूर्ण करून मग आम्ही रिटर्न इकडे येणार आणि तिकडे संध्याकाळी सगळं लायटिंग शो वगैरे बघणार आणि मग रिटर्न आमची 3:30 ट्रेन आहे। सो भेटूया पुढे। आता आपण इकडे आपल्याला ड्रॉप केलेला आहे। आता आपण इकडनं जाणार आहोत, आता मॉल आहे तिथे जाणार आहोत। सो आतमध्ये कसं आहे मी तुम्हाला दाखवते। आणि इकडे सगळ्या पिंक रिक्षा आहेत, त्या सगळ्या मुली चालवतात तिकडच्या। खूप सुंदर आहे आणि हे आहे एकता मॉल। इकडे आपण शॉपिंगसुद्धा करू शकतो, म्हणजे आपल्याला जे स्पेशालिटी आहे ते सगळं इकडे भेटून जातं। मी सुद्धा केलेली आहे शॉपिंग आणि आतमध्ये हे मॉल असं आहे, सुंदर आहे तसं बघण्यासाठी। आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जातो आणि इकडे आपल्याला एस्केलेटरसुद्धा भेटतात। इकडे आपल्याला चढायची काही गरज नाही आहे, थोड्या थोड्या अंतरावर आहे। सो आता मी तुम्हाला बाजूचा सगळं व्ह्यू दाखवते। आणि समोरच असा खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत। सो आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला एंट्री केलेली आहे आतमध्ये। सो बघूया आपण।
आणि आता आपण लिफ्टने वरती जातोय. आपण स्टॅच्यूच्या वरच्या भागातून आपण व्ह्यू बघणार आहोत आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा दिसतोय. व्ह्यू बघून आता आपण खाली जाणार आहोत, जिकडे हिस्ट्री वगैरे लिहिलेली आहे. खूप छोट्या छोट्या प्लेसेस त्यांनी आतमध्ये म्युझियमच्या बनवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि लायब्ररीचे असे स्टिकर लावलेले आहेत जे रिअल वाटतात. सो आता आम्ही स्टॅच्यूच्या पायापर्यंत आलेलो आहोत आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. मी पूर्ण मागचा जेवढा व्ह्यू आहे तो मी एक व्हिडिओ क्लिप टाकते, तुम्हीसुद्धा बघा आणि नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर असं आहे आणि सिटीसुद्धा खूप सुंदर अशी बनवलेली आहे. सो आता आपला नाश्ता वगैरे करून आपण इव्हनिंगचा व्ह्यू बघायला आलेलो आहोत आणि लेझर शो आता सुरूच होणार आहे काही टाईमने. आणि तुम्ही बघू शकता लेझर शो खूप सुंदर आहे, वर्थ इट आहे जेवढे आपण ट्रिपसाठी मनी यूज करतो. लेझर शो झाल्यानंतर जेवण वगैरे करून आता आपण जाणार आहोत ट्रेन पकडायला. तिथनंच ट्रेन सुटणारी होती आणि डायरेक्ट दादर टर्मिनस होती. तर आता आपण ट्रेनमध्ये बसूया आणि उद्या भेटूया. गुड मॉर्निंग गाईज, वी आर रीच इन मुंबई. सो आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.